पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून यादी जी आहे ती इच्छुकांची मागवण्यात आली होती आणि आज खरं तर याबाबत काही जणांची नावंसुद्धा आलेली आहेत. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत. शिंदेजी, किती नावं आत्तापर्यंत आलेली आहेत आणि मग यामध्ये प्रमुख कोणाकोणाची नावं? जवळजवळ 10 ते 14 नावं आमच्याकडं प्राप्त झाली. त्यामध्ये प्रामुख्याने अभयजी छाजेड असेल, बाळासाहेब शिवरक असेल, दीप्तीताई चौधरी असेल, आनंदराव गाडगेळ असतील, आबा बागुल आहेत, गोपाळ तिवारी आहेत, नरेंद्र व्यवहारे आहेत, संगीताताई तिवारी आहेत, अशा अनेक तुल्यबळाचे उमेदवारांनी इच्छा व्यक्त केलेली. तुम्ही सुद्धा स्वतः ही निवडणूक लढण्यास इच्छुक आहात. तर काय वाटतंय तुम्हाला, कुणाचा विचार केला जाईल किंवा तुम्हाला कुणाचं आव्हान आहे, काय काय होईल? मला असं आव्हान नाही, मी पक्षाकडे एक इच्छुक उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे. पक्षाने उमेदवारी कोणालाही दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी बाकीचे जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ते एक दिलाने काम करतील आणि कसब्यामध्ये जसं आम्ही काम करून आम्ही ती सीट निवडून आणली, तशीच सीट यावेळेला लोकसभेला सुद्धा निवडून आणू. कसब्यामध्ये जो विजय झाला होता तोच आता लोकसभेला सुद्धा पाहायला मिळेल अशी खात्री आहे का तुम्हाला? 100% कसब्यामध्ये हे युनिफॉर्मिटी आम्ही कष्ट घेतलेले होते, म्हणून ज्यावेळेला पूर्ण शहर एका ताकदीने लागलेलं जातं, काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेता आपले भेदभाव बाजूला ठेवून एक दिलाने काम करतो, त्यावेळेला काँग्रेसचा विजय निश्चित असतो. रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांचं सुद्धा नाव या जागेसाठी चर्चेत होतं. त्यांचा काही अर्ज आला आहे का किंवा त्याची काय माहिती आहे? अजून तरी अर्ज प्राप्त झाला नाही, पण ते देतीलच असं वाटतं. नक्कीच पुण्याच्या लोकसभेसाठी आत्तापर्यंत 14 जणांची नावं आली असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी अरविंद शिंदे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.